भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। वाघ दिसत नसल्यानं पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जातोय। तर या संदर्भात स्थानिक आमदार आणि काँग्रेस नेते यांनी सुद्धा खेद व्यक्त केला आहे। आता वन विभागानं याकडे लक्ष देऊन पर्यटन कसं वाढवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी नागझिरा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे। जास्त पसंती आज ताडोबा आणि पेंचकडे जास्त पर्यटक वळलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे नागझिरामध्ये वाघ न दिसणे, दुसरे वन्य प्राणी न दिसणे, ह्या कारणांमुळे पर्यटक इथं दुसऱ्या अभयारण्याकडे जास्त वळलेला तुम्हाला दिसेल। फॉरेस्ट पर्यटन त्याला लागणाऱ्या सुविधा त्या करायचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे। त्याला वन्यजीव विभागाचे जे PCC आहेत त्यांना आम्ही या सगळ्या सूचना दिल्यात। मंत्र्यांना पण आम्ही पत्र पाठवलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही नागझिरा नवेगाव अभयारण्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात येईल या पद्धतीच्या सुविधा आम्ही उपलब्ध करू, अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आमचा स्वतः सरकारकडे आणि विभागाकडे पाठपुरावा चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।